नमस्कार, आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन कसे करायचे, तसेच लक्ष्मीपूजनाची योग्य वेळ कोणती, पूजा करताना कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात, नैवेद्य कोणता दाखवावा, पूजा कशी करावी, उत्तर पूजा कधी करावी, हे सर्व आपण आज याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला म्हणजेच अमावस्येला आपल्याला दिवाळीचे लक्ष्मीपूजन करायचे असते। यावर्षी 12 नोव्हेंबरला रविवारी लक्ष्मीपूजन करायचे आहे। जशा रमा एकादशी आणि वसुबारस ह्या तिथी एकत्र झाल्या, त्याच पद्धतीने 12 नोव्हेंबरला 14वी तिथी आणि 15वी तिथी एकत्र आली आहे। म्हणजेच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे। म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की लक्ष्मीपूजन नक्की किती तारखेला करायचे आणि कधी करायचे। लक्ष्मीपूजन हे 12 तारखेलाच करायचे आहे। 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5:19 ते 7:19 ही वेळ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तासाठी योग्य आहे। अमावस्या तिथी ही 12 नोव्हेंबर रोजी 2:44 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबरला 2:56 संपणार आहे। या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, सुगंधी तेल उटणे लावून अंघोळ करावी, नवे कपडे घालावे, घराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे, गोडाधोडाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन करावे। लक्ष्मीपूजनाची वेळ आणि मुहूर्त आपल्याला तर कळलाच आहे। आता आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेची मांडणी करून घेऊया। या सणाला दिव्याचा सण असे म्हणतात आणि म्हणूनच आपल्याकडे असणाऱ्या समया दिवे आपल्याला घासून लख्ख करायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत। माता लक्ष्मीला प्रकाश हा अतिशय प्रिय आहे। या दिवशी माता लक्ष्मी आपल्या आयुष्यातील अज्ञानमय अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्याला देत असते। दिवे प्रज्वलित झाल्यानंतर स्वच्छ जागेवर आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचा। ही मांडणी करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला राहील अशा पद्धतीने मांडणी करायची। या पूजेला कोणाकडे कलश स्थापना करतात तर कोणाकडे कलश स्थापना करत नाहीत। ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी छान घासून स्वच्छ केलेल्या तांब्याला हळदी कुंकवाची बोटे लावून स्वच्छ पाण्याने तो तांब्या भरून घ्यायचा। त्यात एक सुपारी व पैसे टाकायचे, विड्याची 5 पानं किंवा आंब्याची पानं ठेवायचे आणि नारळ ठेवायचा। नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने तांब्यावर नारळ ठेवावा। कलश हा फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला स्थापित करावा। बऱ्याच जणांकडे दिवाळी पूजनाला लक्ष्मीची मूर्ती आणली जाते, तर काहींकडे फक्त फोटोचीच पूजा केली जाते, तर काही जणांकडे दोन्हीची पूजा केली जाते। तेव्हा मांडणी करताना चौरंगावर मागे फोटो मांडावा व समोर मूर्ती ठेवावी। मूर्ती ही तांदळाच्या राशीवर ठेवावी। तसेच पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला समोर विडा सुपारी मांडावी। दिवाळी सणाला बोळके पंत्यांचा मान असतो। चौरंगावर बोळक्यांमध्ये लाह्या बत्ताशे भरून ठेवावे आणि त्यावर पंत्या लावून ठेवाव्यात। तसेच एका डिशमध्ये सोने, नाणे, नोटा ठेवाव्यात, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के ठेवावेत। बऱ्याच जणांकडे दरवर्षी हा एक नवीन शिक्का खरेदी करतात। हे सर्व पूजेसाठी चौरंगावर ठेवावे। पूजेसाठी लागणारे साहित्य एका ताटामध्ये ठेवावे, जसे की हळद, कुंकू, अक्षदा, फुले, पंचामृत, सुगंधी द्रव्य, लाह्या, बत्ताशे, अनारसे, 5 प्रकारची फळे, गूळ, धणे, तुपाचे निरांजन, झाडू, वही, पेन अशा प्रकारचे सर्व साहित्य मांडून ठेवावे। यानंतर पूजा करणाऱ्याने स्वच्छ आसनावर बसावे। प्रथम संकल्प सोडावा आणि आपण ती विडा सुपारी ठेवली आहे त्यावरची सर्वप्रथम सुपारी घेऊन ताम्हणामध्ये ठेवावी आणि शुद्धोदकाने पंचामृताने स्नान घालून स्वच्छ पुसून हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी। लाल फूल दुर्वा देखील वाहाव्यात। गणपती पूजन सुरू असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा सर्वांना माहिती असलेला गणपती मंत्र म्हणावा। यानंतर पृथ्वीची पूजा करावी व दिव्याची पूजा करावी। दिव्याची पूजा सुरू असताना दिव्याला पळीने पाणी न वाहता
फुलाने पाणी शिंपावे, पंचामृत व्हावे. दीपपूजन करताना शुभम करोतु कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणावा. त्यानंतर कलश पूजन करून फोटोचे व मूर्तीचे पूजन करावे. फोटोला हार घालावा. या दिवशी झेंडूच्या फुलांना मान असतो, म्हणून झेंडूच्या फुलांचाच हार घालावा. वही पेनची पूजा करावी. झाडूची पूजा करावी. नंतर आपण पूजेसाठी ठेवलेला दागिना, लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आणि इतर नाणे ताम्हणात ठेवावे आणि शुद्धोदक म्हणजेच पाणी, पंचामृत यांनी अभिषेक करावा. अभिषेक करताना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीसूक्ताचे वाचन करावे किंवा मोबाईलवर श्रीसूक्त लावून ठेवावे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नंतर नाणे दागिने स्वच्छ पुसून चौरंगावरील डिशमध्ये ठेवावे. हळद कुंकू अक्षदा फूल व्हावे. नंतर अनारसे, 5 प्रकारची फळे, 5 प्रकारची फळे नसतील तर एकाच प्रकारचे 5 फळे देखील चालतात. जसे की 5 केळी, 5 सीताफळ, 5 ॲपल अशा प्रकारे. लाह्या, बत्तासे, गुळधणे यांचा नैवेद्य दाखवावा. बऱ्याच जणांकडे दिवाळीला बनवलेल्या सर्व फळांचा नैवेद्य दाखवतात. तोपर्यंत हे फराळ उष्टे केलेले नसते, तो देखील नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती व कापूर आरती करावी. सर्वांना लाहे बत्ताशेचा प्रसाद वाटावा. पूजा सुरू असताना पूजेला घरातील सर्व मंडळींनी सोबत बसावे. पूजा जरी एक व्यक्ती किंवा एखादी जोडी करत असेल तरी देखील सर्वांनी बाकीच्यांनी हात जोडून पूजेच्या समोर बसावे. लहान मंडळींनी फटाके फोडावे. दिवाळीच्या सणाला फटाक्याची बरसात असते. आपण देखील एक लक्षात ठेवावे की लक्ष्मी पूजन सुरू होण्यापूर्वी लक्ष्मीचे आगमन म्हणून फटाके फोडावे आणि पूजनानंतर देखील फटाके फोडावे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबर सोमवारला आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून अगोदर स्वतःच्या कपाळी कुंकू लावायचे. नंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहताना तुम्ही स्त्री असाल तर स्वतःला देखील हळदी कुंकू लावावे. उत्तर पूजा करत असताना अक्षदा वाहू नयेत. सर्वप्रथम पूजेमधील मंगल कलशला नमस्कार करून दोन्ही हातांनी तो कलश उचलावा. त्यातील पाने निर्मल्यात टाकावी किंवा जर तुम्ही विडा खात असाल तर विडा खाणाऱ्याने प्रसाद म्हणून ही विड्याची पाने खाल्ले तरी चालतात. नाणे सुपारी काढून घ्यावी. कलशातील पाणी तीर्थ म्हणून लक्ष्मीची भरभराट होण्यासाठी घरामध्ये सगळीकडे शिंपडावे आणि उरलेले पाणी झाडामध्ये टाकून द्यावे. फुलं, हार असे पूजेचे साहित्य ज्याला आपण निर्माल्य म्हणतो, हे निर्माल्य झाडाच्या बुडाशी मातीमध्ये टाकावे. आपण पाणी घालतो तेव्हा ते सडून त्याचे खत तयार होते. खाण्याचे पदार्थ जसे की फळे, बत्ताशे, लाह्या हे सर्वांनी नंतर खाऊन टाकावे. दागिने, पैसे तिजोरीत ठेवून द्यावे. अशा प्रकारे षोडशोपचारे पूजा केली असता माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पूजाविधी आवडली असल्यास आपल्या आप्तेष्टांमध्ये देखील शेअर करावी. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.